भारत पाकिस्तान युद्धात पहिल्या 2 दिवसातच भारताच्या शस्त्रास्त्रांची ताकद किती आहे ते समोर आलंय। भारताच्या सुदर्शन चक्रासमोर पाकिस्तानची अस्त्र अक्षरशः निष्प्रभ ठरल्याचं बघायला मिळालंय। S-400 सिस्टीमने पाकिस्तानचे ड्रोन मिसाइल्स हवेतच नष्ट केलेले आहेत। S-400 अर्थात सुदर्शन डिफेन्स सिस्टीम ही ठरली आहे पाकिस्तानवर भारी। अवघ्या एका सुदर्शन अस्त्रानं पाकिस्तानचा अक्षरशः लाहीलाही झालेली आहे। बघूया। पाकला भारी पडलं सुदर्शन चक्र, अजून बाकी आहे ब्रह्मास्त्र। भारताच्या S-400 सुदर्शन सिस्टीमने पाकला हवेतच रोखलं। भारताचं सुदर्शन अस्त्र पाकवर भारी, यानंतर ब्रह्मास्त्राची बारी। शत्रूच्या मनात धडकी भरवणारी भारताकडे शस्त्रास्त्र। पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय सैन्यानं पाकिस्तानला चांगला धडा शिकवलाय। 6 मेच्या रात्री केलेला एअर स्ट्राईक आणि 7 मेच्या रात्री पाकिस्तानी सैन्यानं केलेल्या आगळीकीला या दिलेल्या उत्तरात काहीच अस्त्र वापरण्यात आली। भारताच्या सुदर्शन चक्रासमोर पाकिस्तानची अस्त्र निष्प्रभ ठरली। S-400 सिस्टीमनं पाकिस्तानचे ड्रोन मिसाईल हवेतच नष्ट केले। पाकिस्तानचे सगळेच हल्ले एका सुदर्शन डिफेन्स सिस्टीमनं मोडून काढले। सुदर्शन चक्र ही तर झाकी आहे, ब्रह्मास्त्र अभी बाकी आहे असं संरक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ सांगतात। S-400 सारखी आणि त्याहून अधिक भेदक मारा करणारी अस्त्र भारताकडे आहेत। ब्रह्मोस 450 ते 800 किलोमीटरपर्यंत अचूक मारा करणारा सुपरसॉनिक क्रूज मिसाईल, जमीन समुद्र किंवा हवेतूनही डागू शकतो ब्रह्मोस मिसाईल। अग्नी 5000 किलोमीटर रेंज असलेलं बॅलिस्टिक मिसाईल भारताच्या कोणत्याही भागातून पाकिस्तानला टार्गेट करू शकतं। पृथ्वी 2000 किलोमीटर रेंज असलेलं न्यूक्लिअर बॅलिस्टिक मिसाईल निशाणा इतका अचूक की 10 मीटर आजूबाजूला असलं तरी लक्ष भेदतं। शौर्य 700 ते 800 किलोमीटर रेंजचं हायपरसॉनिक बॅलिस्टिक मिसाईल, शौर्य मिसाईल अणु हल्लाही करू शकतं। प्रहार 150 किलोमीटर रेंज असलेलं बॅलिस्टिक मिसाईल वेगवेगळ्या दिशांना काही लक्ष भेदू शकते। आकाश फायटर जेटला हवेत उडवण्याची क्षमता असलेलं मिसाईल, एका युनिटमध्ये 4 मिसाईल, रेंज 80 किलोमीटर। धनुष जमिनीपासून हवेत मारा करणारं बॅलिस्टिक मिसाईल, जमीन आणि पाण्यात हल्ल्यासाठी सक्षम। निर्भय दिशा चुकून टार्गेट करू शकणारी क्रूज मिसाईल, 1500 किलोमीटर रेंज असलेला मिसाईल शत्रू आणि रडारलाही चकवा देतं। सागरिका 750 किलोमीटर रेंज असलेली बॅलिस्टिक मिसाईल सिस्टीम नेव्हिगेशन सिस्टीमच्या आधारे अचूक लक्ष भेदते। अमोख अंधारातही लक्ष भेदणारं मिसाईल, 2500 मीटर रेंज असलेलं मिसाईल अंधारात टार्गेट ओळखून नष्ट करतं। भारताला इस्रायल बनावटीच्या हारोप ड्रोनच्या सहाय्यानं पाकिस्तानच्या 9 शहरात केलेल्या ड्रोन हल्ल्यानं पाकिस्तान गर्भगळीत झालंय। या हारोपपेक्षाही जास्त क्षमता असलेले ड्रोन आणि रॉकेट लॉन्चर भारताकडे आहेत। भेदक ड्रोन आणि लॉन्चर पिनाका मोठ्या क्षेत्राचं नुकसान करू शकणारं स्वदेशी बनावटीचं रॉकेट लॉन्चर, 90 किलोमीटर अंतरावर अचूक मारायची क्षमता, मारा केल्यानंतर तातडीनं लोकेशन बदलतं। स्काय स्ट्रायकर शत्रूंच्या ठिकाणावर दीर्घकाळ राहून अचूक भेद करणारा ड्रोन, बंकर, कमांड सेंटर आणि इतर टार्गेटवर मारा करण्याची क्षमता। गुरुवारी संध्याकाळी कराची बंदरावर INS विक्रांतनं मिसाईल टाकून केवळ एक ट्रेलर दाखवलं। INS विक्रांतची क्षमता अचंबित करणारी। INS विक्रांतची क्षमता विमान वाहून नेण्याची क्षमता असलेली प्रचंड मोठी युद्धनौका, फ्लाईट डेस्क 2 फुटबॉलच्या मैदाना इतका। युद्धनौकेवर 1700 क्रू मेंबर्स। INS विक्रांतची लँडिंग स्ट्रीप 12500 चौरस मीटर। युद्धनौकेवर हवेत मारा करणाऱ्या 64 बराक मिसाईलची तैनाती, 3000 फायर सेन्सर, 750 फ्लड सेन्सर, 8 पॉवर जनरेटर। एकाच वेळी 30 युद्ध विमानांच्या लँडिंगची क्षमता, MiG-29 फायटर जेट आणि हेलिकॉप्टर्सची तैनाती। युद्धनौकेवर अद्यावत ICU प्रयोगशाळाही। INS विक्रांतनं पूर्ण क्षमतेनं मारा केला तर काय घडू शकेल याची कल्पनाही धडकी भरवणारी आहे। भारताच्या मोजक्या हल्ल्यात मोजक्या शस्त्रास्त्रांचा वापर झालाय। पूर्ण क्षमतेनं शस्त्रास्त्र वापरली तरी पाकचा नायनाट झाल्याशिवाय राहणार नाही।
पाकिस्तानने कागाळ्या करून ब्रह्मास्त्र काढण्याची वेळ भारतावर येऊ देऊ नये. पाकिस्तानला ते परवडणारं नसेल. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, नवी दिल्ली.